नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम। सध्या यावेळी आम्ही मनवेलपाडा परिसरात उपस्थित आहोत। इकडे आज गेले 16 तारीखपासून इकडे कोकण महोत्सव भारतीय जनता पार्टीच्या वतीने इकडे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला। त्यानंतर आज इकडे अटल श्री 2024 याचा कार्यक्रम होता। त्यामध्ये सर्व बाहेरून आलेले प्रेक्षक तसे वसई विरारचे बॉडी बिल्डरने इकडे सहभाग घेतलेला आणि आज कार्यक्रम पूर्ण संपन्न झाला। त्या संपर्क कार्यक्रमामध्ये स्वतः इकडे वसई विरार तसे वसईचे विधानसभा प्रमुख मनोज पाटील यांचं आगमन झालेलं। तशी पालघर बॉडी असोसिएशनचे सर्व मान्यवर उपस्थित होते। म्हणण्याचं तात्पर्य हे काय म्हणजे हे गेले 2 वर्षापासून अटल भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने जे दिलीप गायकवाड आहे याचे आयोजक ते 2 वर्षापासून हे कार्यक्रम आयोजित करण्यात येते आणि त्यांनी माहिती दिली आपल्या चॅनलच्या वतीने का हे कार्यक्रममध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात। जसं कोकणचा महोत्सव असतो, कोकण डबल बारी असो किंवा हल्दी कुमकुम कार्यक्रम असो आणि आज त्यांचा अटल श्री याचा 2024 जसं 2023 केलेला आज 2024 यांनी कार्यक्रम संपन्न केलेला आहे। म्हणजे लोकांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे कार्यक्रम इकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेला आणि येणारा निवडणूकमध्ये बघण्यासारखा असेल का कुठला पक्ष या मनवेलपाडा विभागामध्ये लोकांमध्ये बनलेला असतो। कारण की इकडे बहुजन विकास आघाडी गेले अनेक वर्षापासून सक्रिय आहे आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा सक्रिय आहे। शिवसेना शिंदे गटसुद्धा या एरियामध्ये सक्रिय आणि सर्व मान्यवर कार्यकर्ता या विभागासाठी अनेक कार्यक्रम उपक्रम राबवून लोकांसाठी बनलेले असतात। मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन सोनी के साथ, वसई विरार। काय सांगणार पाटील जी, आज तुम्ही या अटल श्री कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले। भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा वतीने इकडे आयोजित करण्यात आलेला कितवा वर्ष होता आणि कशा आयोजकांनी इकडे संपर्क घेतला? गेली अनेक वर्ष अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी प्रसाद पाटील, महेश नर आणि सर्व सहकारी गेली अनेक वर्ष या विरारमध्ये कोकण महोत्सवाचं आयोजन करतात आणि त्या कोकण महोत्सवामध्ये सर्वात आकर्षण बिंदू ठरलेला बॉडी बिल्डिंगचा जो प्रोग्राम आहे तो गेली अनेक वर्ष ते लोक करतायत आणि तो यशस्वी करण्यासाठी पालघर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचं नेहमी सहकार्य लाभतं आणि हजारो लोक, आज आपण पाहिलं असेल तर हजारो लोक या कार्यक्रमासाठी या मनवेलपाडा तलावाच्या मैदानावरती उपस्थित होते। अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम पार पडला आणि लोकांना शरीर सौष्ठवाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा एक उपक्रम आहे। त्याचसोबत अनेक म्हणजे काल पैठणीचा खेळ झाला, हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, त्या अगोदर कोळी नृत्य, डबल बारी असे अनेक कार्यक्रम म्हणजे कोकणातली जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यासोबत शरीर सौष्ठवाचं महत्त्व पटवून देण्यासाठी बॉडी बिल्डिंगचा कार्यक्रम, पोजिंगचा कार्यक्रम या ठिकाणी गेली अनेक वर्ष साजरा होतोय आणि त्यासाठी दिलीप गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम, एखादा कार्यक्रम घेणं सोपं असतं परंतु ते सातत्याने ते कार्यक्रम वर्षानुवर्ष टिकवून धरणं, ते कार्यक्रमाचं आयोजन करणं याच्यासाठी खूप मोठं मेहनत लागते आणि त्यासाठी सातत्य ही महत्त्वाचं असतं। त्याबद्दल दिलीप गायकवाड आणि त्याच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी उपस्थित जनतेचं सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी गेली 8 दिवस या होणाऱ्या विविध कार्यक्रमाला खूप मोठा प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। यानंतर जे युवकांना, या बॉडी बिल्डिंग नंतर युवकांना तुम्ही काय सांगताय ना? आपण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, हेल्थ इज वेल्थ, म्हणजे आपल्या शरीर तंदुरुस्त असेल तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करता येतं आणि अधिक सकारात्मक काम करता येतं। त्यामुळे बॉडी बिल्डिंग जी स्पर्धा घेण्यामागचा उद्देशच आहे की लोकांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये शरीर तंदुरुस्तीचं महत्त्व जास्तीत जास्त पोचायला हवं म्हणून शरीर सौष्ठव स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येते आणि या ठिकाणी लोकांनी त्याच्यातनं आपल्या शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी जास्तीत जास्त त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। काय सांगणार दिलीपजी, आपण इकडचे अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष होता आणि या कार्यक्रमाचे आयोजक सुद्धा आहे। तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून हे कार्यक्रम कोकण महोत्सव भरपूर मोठ्या प्रमाणे आज साजरा करत आहे, काय सांगणार? मुळात मनवेलपाडा जो आहे कोकणी वस्तींचा एरिया आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही गेले 9 वर्ष कोकण महोत्सव करतो। या महोत्सवामध्ये आम्ही विविध कोकणची खाद्य संस्कृती आणि आणखी काही प्रकार करत असतो। गेल्या वर्षी आम्ही ठरवलं की आपण इथे शरीर सौष्ठव बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन ठेवूया
पालघर जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या सहकार्याने आम्ही गेल्या वर्षी देखील इथे खूप सक्सेसफुली तो इव्हेंट घेतला. या वर्षी देखील आज तो इव्हेंट खूप सक्सेसफुली झालेला आहे. आम्हाला आमच्या सर्व वरिष्ठांचं सहकार्य लाभलं. आमचे सर्व सहकाऱ्यांचे प्रसाद पाटील असेल, महेश गुरव असेल, महेश नर असेल, मनोज दादा तर आहेच, त्या सर्वांच्या सहकार्याने त्यांच्या प्रोत्साहनाने हा कार्यक्रम आम्ही इथे केला. आणि अर्थातच पब्लिक ज्यांना हा कार्यक्रम आवडला आणि म्हणून ते इतके वेळ इथं आता देखील थांबले होते, तर त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला.